नमस्कार. आज आपण पोटाच्या विकाराबद्दल जाणून घेणार आहोत. पोटाच्या विकारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आजार म्हणजे कोणता आहे, तर तो आयुर्वेदानुसार ग्रहणी हा आजार आहे. म्हणजे जर पोटाचे 10 आजार होत असतील तर त्या 10 आजारापैकी 8 आजार हे फक्त ग्रहणी ह्या आजारातून उत्पन्न झालेले असतात किंवा ते ग्रहणी या आजारामध्ये मिक्सअप होतात. जसं की ग्रहणी हा आजार का होतो, तर ज्या लोकांना वारंवार अजीर्ण होतं आणि अजीर्णातून एखाद्या वेळेस एक प्रकारचे चांगल्या प्रकारचे मजबूत शौचाला लागते किंवा ज्याला अतिसार म्हणतात किंवा वारंवार टॉयलेटला जाण्याची सवय लागते आणि अचानकपणे त्याच्यावरती ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्या ट्रीटमेंटमधून जेव्हा ती ट्रीटमेंट कंट्रोल केली जाते किंवा त्या ट्रीटमेंटने कंट्रोल केलं जातं, तर ते कंट्रोल करत असताना जर त्याच्यात सामता असेल, म्हणजे ते थांबवायचं नसेल, शरीराने नॅचरली बाहेर काढण्यासाठी केलेली क्रिया असेल आणि ती जर थांबवण्यात आलं तर त्यातून आपल्याला जो आजार होतो तो आजार म्हणजे ग्रहणी हा आजार आहे. त्या ग्रहणी आजाराचे आयुर्वेदानुसार वेगवेगळे प्रकार पडतात. त्यातला वाताचा ग्रहणी, पित्ताचा ग्रहणी, कफाचा ग्रहणी, त्याही पुढे जाऊन त्रिदोषाचा ग्रहणी. आणि हे सगळे ग्रहणी होत असतानाही ह्या ग्रहणीची चिकित्सा किंवा ट्रीटमेंट प्रॉपर झाली नाही किंवा त्याचं निदान प्रॉपर लागलं नाही किंवा वारंवार वर्षानुवर्षे औषधं पाहिजे तसेच खाण्यात आले पोटाच्या आजारासाठी, तर तो आजार जसा जसा दबत जातो आणि त्यातून संग्रहणी नावाचा पुढच्या स्टेजचा आजार होतो. त्याही पुढे जाऊन घटीयंत्र नावाचा एक आजार आहे, ज्याच्यामध्ये पोटामध्ये वारंवार आवाज येणे किंवा गुब्बारा धरणे अशा प्रकारच्या घटना वारंवार होत जातात. असा हा ग्रहणी आजार जेव्हा ॲलोपॅथी सोबत कम्पेअर केला जातो तेव्हा त्याला इरिटेबल बावेल सिंड्रोम म्हणूनही म्हटलं जातं किंवा IBD म्हणूनही बोललं जातं. म्हणजेच कोलायटिसमध्ये जातो तो, कधी काही काही क्रॉन्स डिसीजमध्ये जातो, वेगवेगळे अल्सर्स त्याच्यामध्ये येतात. आणि हे जे आजार आहेत ते टप्प्याटप्प्याने येत जातात आणि बेसिक सुरुवात जी होत असते ती फक्त आणि फक्त अजीर्णातून होते. म्हणजे कुठंतरी काहीतरी खाण्यात येतं, म्हणजे वडापाव खाण्यात येतो किंवा पाव खाण्यात येतो किंवा बऱ्याच वेळेला हिरवी मिरची खाण्यात येते किंवा अशा काहीतरी पदार्थ खाण्यात येतात की जे आपल्याला नेहमी पचत असतात पण अचानक त्यावेळेला पचत नाहीत आणि तिथून त्या रोगाची सुरुवात होते. असा हा आजार आयुर्वेदाने बरा करत असताना त्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये लंघन करायला पाहिजे. काही औषधं, दीपनीय औषधी जी दिलेली आहेत आयुर्वेदातले, जसं सुंठ आहे, मिरे आहे, पिंपळ आहे, पिंपळी आहे, तर ह्या सुंठ मिरे पिंपळीचा योग बनवून त्या औषधाचा आहार पण तो वैद्याच्या अधिरेख्याखाली केल्यास बरा राहतो. जर तो पित्तच ग्रहणीचे लोक असतील, त्यांनी जर हा आहार घेतला किंवा त्यामध्ये जर अशा प्रकारचे जर पथ्य किंवा औषधं खाल्ली तर त्याचा त्रास होतोय अशा लोकांना. म्हणजे बऱ्याच वेळेला या लोकांना तिखट्याचं काही खाल्लं तर इतका त्रास होतो भयंकर की ते पोट दुखून रडत असतात किंवा त्या पोटामध्ये आग पडते म्हणतात. अशा लोकांना सतत थंड पाणी प्यायची सवय लागलेली असते, तर ह्यामधूनही त्या लोकांना आजार वाढत जातो. त्यामुळं ह्या आजाराचं मुख्य निदान काय आहे ते समजल्याशिवाय त्यावरती ट्रीटमेंट करण्यात काहीही फायदा होत नसतो. बऱ्याच वेळेला लक्षणातून निदान होतं. त्यामुळं लक्षणं कोणते हे कधीही वैद्यांना सांगत असताना तोंडाने न सांगत बसता आधी एका वहीवरती, कागदावरती प्रॉपर लिहून घ्यायचं आणि लिहिल्यानंतर त्याबद्दल ती चिठ्ठी वैद्यांना द्यायची की हे माझे आजार आहे. बऱ्याच वेळेला पोटाच्या आजारात असल्यामुळं आपण मानसिक डिप्रेशनमध्ये जातो किंवा त्या आजारातून आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला चिडचिड होते, कुठे मन लागत नाही किंवा घरच्या लोकांना कळत नाही. हा आजार असा असतो की घरच्या लोकांना खरं वाटत नाही की आपल्याला आजार आहे आणि त्यामुळं सुद्धा ह्यातून होणारी चिडचिड आणि अशा गोष्टीमुळे सतत त्रास होत जातो. अशा लोकांसाठी आपल्याला आयुर्वेदातील प्रॉपर पंचकर्म असेल किंवा प्रॉपर ट्रीटमेंट आहे, ज्यामध्ये औषध आहेत, रक्तमोक्षण आहे किंवा त्याचीही पुढे जाऊन आपल्याला बस्ती आहे, वमन आहे, पण ते हे करत असताना त्या टप्प्यात घेऊन ती ट्रीटमेंट करावी लागते. बऱ्याच वेळेला ह्या लोकांना मायन्यूट त्रास जेव्हा असतो तेव्हा लिंबू खाल्ल्यात येतं किंवा लिंबाचे पदार्थ खाल्ल्यानंतर बरं वाटतं, काही जणांना तुपाचे पदार्थ खाल्ल्याने बरं वाटतं, काही जणांना दुधाच्या पदार्थांनी त्रास होतो आणि काहींना दुधाने बरं वाटतं. हे डायग्नोसिस होणं जास्त गरजेचं आहे. यामध्ये सामता आणि निरामता ह्या पण घटना त्याच्यात दिसून येतात. जेव्हा ग्रहणी आजार असतो त्यावेळेला एक साधं सोपं गणित आहे. काय करायचं, फक्त जिरेपूड किंवा कुटच
कुठं चूर्ण ह्याचं सिद्ध पाणी घ्यायचं. बऱ्याच वेळेला जर ॲसिडिटी असेल तर ॲसिडिटीसाठीचे जे औषध आहेत किंवा आम्लपित्ताचा त्रास होतोय त्यावेळेला आम्लपित्तातलं असणारं उत्तम आयुर्वेदातलं औषध म्हणजे डाळिंबामृत. ह्या डाळिंबामृत औषध जर आपण थोडं बहुत पान केलं, त्याचं सेवन केलं, ते सेवन करत असताना कशा पद्धतीनं त्या 50 ml डाळिंबामृत 1 लिटर पाण्यामध्ये टाकून ते घोटघोट घेत राहिल्यास त्यातून बऱ्यापैकी त्रास कमी होतो आणि बऱ्यापैकी जो येणारा थकवा आहे तो सुद्धा ह्यातून कमी होत जातो. पण ग्रहणीचं निदान ग्रहणी झाल्यानंतरच त्याची पुढची ट्रीटमेंट करत जावी. लोकांनी सांगितलं किंवा IBS आहे म्हणून ग्रहणी आहे असं कम्पेअर न करता, बऱ्याच वेळेला IBS असतो पण तो इन्फेक्टिव्ह IBS असेल तर तो ग्रहणीत न येता तो बाह्यता किंवा आघातच घडलेल्या घटनातून असू शकतो आणि त्यावेळेस तिथं ट्रीटमेंट बदलत जाते. तर तुमचा पोटाचा आजार नक्की नीट करा आणि इथून पुढे येणाऱ्या एक आजारावरती तुमचे पण मत नोंदवा, कमेंट करा आणि तुमच्या आजाराबद्दल आम्हाला नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.